नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती आहे आणि आपण पाहिलं तर युवा प्रतिष्ठान आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा या ठिकाणी पार होताना पाहायला मिळतोय आणि त्याच सोहळ्याला आता ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांची उपस्थिती लाभलेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण राज्यात असेल, देशभरामध्ये असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीचा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि आताच ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के हे या ठिकाणी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतात। मोठा उत्साह या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि आताच जे आहे संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये शिवजयंतीच्या उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि आत्ताच आपण पाहिलं तर खाटर रोड परिसरामध्ये खासदार नरेश म्हस्के शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळते। आणि आताच आगमन आहे आपल्या ठाण्याचा असं लाडकं व्यक्तिमत्व ज्यांनी दिल्ली गाजवली, आपले सन्माननीय माननीय खासदार आणि संसदरत्न पुरस्कार विजेते आपल्या हृदयात कोरणारे सन्माननीय माननीय नरेश म्हस्के साहेब यांचं आगमन शिवसेनेची मुलूक मैदानी बुलंद तोफ म्हणजे सन्माननीय खासदार नरेश म्हस्के साहेब यांचं आगमन आहे। त्यांचं नागसेन नगरमध्ये युवा प्रतिष्ठानतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत। वाह, आज साहेबांचा आपण पाहिलं तर नागसेन नगरमध्ये या ठिकाणी शिवजयंतीचा उत्साह पार आपल्याला पाहताना पाहायला मिळतो। युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या संपूर्ण शिवजयंतीचा सोहळा या ठिकाणी करण्यात येत आहे आणि या संपूर्ण सोहळ्यात आता ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांची उपस्थिती लागलेली आपल्याला पाहायला मिळते। टाळा झाला पाहिजे, साहेबांचे पाय इथे लागले। विकासाची दूरदृष्टी, जिथे परिस्थिती गंभीर तिथे नरेशजी म्हस्के खंबीर। परिस्थिती कशी असो, संघर्ष ज्यांच्या रक्तात आहे आणि विकास ज्यांच्या दृष्टीक्षेपात, सन्माननीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांचं मनपूर्वक स्वागत। आज अनेक ठिकाणी डीजे आताच आपण पाहिलं तर युवा प्रतिष्ठान आयोजित या ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात जे आहे ती खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थिती लावली। तसेच आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास त्यांनी अभिवादन केले। नक्कीच आपण आता पाहिलं तर ह्या युवा प्रतिष्ठानच्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यास आता आपण पाहिलं तर खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थिती आपली लावलेली आपल्याला पाहायला मिळेल। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले, त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यानंतर आगमन होते आरोग्य दूत म्हणून ज्यांना आपण ओळखतो असे शिवसेनेचे नेहमी शाखा प्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख श्री निखिलदादा मुजुरे यांचं आगमन या क्षणी इथे होत आहे। स्वागत महिलांमध्ये आता वेगळं निवडणूक चाललंय। ठीक आहे, पण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पोवाडा व्यासपीठावर होईल. सर्व लवकर पोवाडेकर लाईव्ह मध्ये आपण डायरेक्ट टेलिकास्ट होतोय. ठाणे लाईव्हचा कॅमेरा इथे आलेला आहे. ठाणे लाईव्ह आपल्याला डायरेक्ट टेलिकास्ट करते. आता तुम्ही इकडचं आपण पाहिलं तर नगरसेविका नम्रता कोळी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळतात. ठाणे लाईव्ह सगळ्यात जास्त सत्य आणि जास्त ज्याला पाहिलं जातं ते ठाणे लाईव्ह आज आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट करताय. निखिलदादा बोरगोळे यांचं आगमन प्रत्येक कार्यक्रमाला पाठीवर कौतुकाची थाप देणं, विश्वासाने मदतीचा हात पुढे करणं म्हणजेच निखिलदादा बोरगोळे आरोग्य दूत म्हणून ज्यांना ओळखलं जातं. आणि आपण बघताय व्यासपीठावर आपल्या लाडक्या नगरसेविका कार्यतत्पर, कार्यसम्राट, कर्तव्यदक्ष अशी फक्त नावाने नाही तर आपल्या विभागामध्ये काही अडचण आली की महासभेमध्ये प्रशासनाशी दोन हात काढणारं नेतृत्व म्हणून आता ही रणरागिणी म्हणजे नम्रताताई कोळी आणि माननीय जयेंद्रजी कोळी साहेब यांचं आगमन या ठिकाणी सामाजिक वारसा जपलाय, टिकवलाय. या दोन्ही उभयतांनी जयेंद्रजी कोळी साहेब, नम्रताताई कोळी यांच्या वतीने आज इथे छत्रपती शिवरायांना मानवंदना केली जाते. आपल्या राजाची जयंती उत्सव आहे. या जयंती उत्सवामध्ये आज मान्यवरांचं आगमन होत आहे. सर्वांचं स्वागत आहे. युवा प्रतिष्ठानचं हे आयोजन
2 मिनिटं सगळे बसवत. छत्रपतीचा पोवाडा आहे, तो पोवाडा आपण ऐकून जावा अशी विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटा आपला कलाकार आहे, कारण आज ऐकावं तर छत्रपतींचा पराक्रम, छत्रपतींची गाथा. हा मोडेकर आपण त्याला ठीक आहे. म्हणजे थोडी हा सुरू करा. सर्व शिवभक्तांना माझ्याकडून नमस्कार. माझं नाव ऋषभ अमित माळेकर आहे. मी आता 5वीत आहे. मी कळवा मनीषानगर मातोश्री जानकीनगर इथे राहतो. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना माझ्याकडून त्रिवार मानाचा मुद्रा. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल्यांना कुठला गावा याला कोण घालिले सेने दरबारी कुस्ती वेगमे. बडी बेगम म्हणजे आली शाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विड्या उचलल्या. नाव त्याचं अफजल खान हे, नाव त्याचं अफजल खान. तिला जागता जणू शैतान. खान बोलला साठी टोकून, शिवबाला टाकतो चिडून. कौतिक झालं दरबाराचे, खान निघाला मोठा गुरमीत. त्याचं घोड धड पायघड पौन वाटलंही बघतय. अंगीला हत्तीचं बळ पाहणारा कापे दळदळ. वाटेत भेटेल त्याला चिडी त्याची खानाची सेना निघाली. गाव लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज. तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, कानाला कसा ठोकणार. काय लढवावं उंबर, चिंतेत पंत संतान. महाराज आपला जीव मोहराचा आहे, खानाची सेना अफट आहे. त्याच्या समोर आपलं टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा मासाई. रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा गनिमाल कसा ठेचावा. डोक्यात गनिमी कावा भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जा. आला बेगुमान नाही त्याला जा. शिवाजी राजांच्या करमतीची त्यास नाही जाणीव शेट्टीची. आणि करील काही कल्पना युक्तीची. हरी करील काही कल्पना युक्तीची. हरी जी 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 जी. राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हक्क मारितो हसरी, खान हक्क मारितो हसरी. रोगून नजर हा करी जिरहा जिरर जी जी. जिरहा जिरर जी 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 जी. राजानं खानाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान दाभिमान मान्याला खान दाभिमान मान्याला
काणदाभिमान मानला काणदाभिमान मानला चिलखतवते अंगाला चिलखतवते अंगाला वाखानाचा वास फुका गेला इतक्यात राजा महाराजांनी कोटमंदी विजड केलेला वाघ नखांचा मारा केला टरा फाडला पोटाला तडा गेला खानाचा कोतळा बाहेर आला जी धन्यवाद. वाह, क्या बात है. मंडळी त्याला टाळ्या जोरात होऊन दे. हा छोटा आपला शाहीर यांनी काळगावरून आलाय खास, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफजल खानाच्या वधाचा ते चित्र तू बेटा डोळ्यासमोर उभं केलं. आपलं मनपूर्वक स्वागत, अभिनंदन. रात माऊली रेकी ससावली कडकोट रावली सलयंकर बुद्धीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा फलदृष्ट दुर्जना फलयंकर संतास रक्षितो सूर्य संतास रक्षितो शत्रू निघंतको भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्वर्णीय सर्वदा माता पिता सखा शिवभूत तो दावा दुंड पर चिता मुगजुंड पर भूषण वितुंड पर जैसे मुगराज है तेजतम अंत पर कन्न जिमी कंत पर टवलिच बंद पर शेर शिवराज है. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की चला आपण थोडं या शायराचे कौतुक करूया. नक्कीच आपण पाहिलं तर या लहान मुलांनी जे आहे सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा जो आहे तो गायलेला आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण नागसेन नगरमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. समोर आपण पाहिलं तर नगरसेविका नम्रता कोळे असतील, तसेच शिवसेनेचे टेंबे नाका शाखा प्रमुख निखिल बुडजुडे असेल, तसेच स्थानिक या ठिकाणी आपल्याला लहान मुलं या ठिकाणी आपल्याला दिसतात. माझं नाव आहे. मी इयत्ता 7वी. शायरांसाठी खास पारितोषिक आहे. मी कल्याणमध्ये मातोश्री जानकी नगरमध्ये राहते. मी सगळ्यांसमोर शिवगर्जना साजरा करते. शिवराय दुर्गपती गजेश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत नक्कीच आपल्यासोबत निमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि युवा प्रतिष्ठानलाही शुभेच्छा देतो की त्यांनी असंच हिंदू धर्माची जागृती करण्यानिमित्ताने असे अनेक सुप्त उपक्रम वर्षामध्ये साजरे करत राहावे. धन्यवाद. नक्कीच नगरसेविका नम्रता कोळी देखील आपल्यासोबत आहेत. मॅडम, काय सांगाल युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवजन्मोत्सव सोहळा या ठिकाणी करण्यात आला? युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून यावेळेस शिवजयंतीचा हा सोहळा इथे साजरा केला गेलाय. यांचं मला वाटतं पहिलंच वर्ष आहे आणि खूप चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलाय आणि खूप चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन इथे त्यांनी केलेलं आहे. इथे वेशभूषा शिवाजी महाराजांच्या काळातील आणि त्यांची प्रतिकृती उभारलेली आहे. महिलांसाठी आपल्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा खूप चांगला कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि जेव्हा लाडक्या बहिणींची साथ आपल्याला मिळते तेव्हा प्रत्येक कार्यक्रम हा म्हणजे यशस्वी होतोच आणि याच्या पुढेही यांच्या कार्यक्रमाला असाच प्रतिसाद लाभू दे आणि त्यांना शुभेच्छा देते मी.
नक्कीच आपल्यासोबत नगरसेविका नम्रता कोळे होते, तसेच शिवसेनेचे टेमी नाका शाखा प्रमुख निखिल बुडजुडे होते. त्यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती ठाण्याविषयी बोलताना या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. मोठा उत्साह या नागसेन नगरमध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे या ठिकाणी जयंती जी आहे ती साजरी होताना पाहायला मिळते. विविध मान्यवरांची उपस्थिती जी आहे ती या शिवजन्मोत्सव सोहळ्यात लागलेल्या आपल्याला पाहायला मिळते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळालं. नागसेनकर यांचं आगमन आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे.